श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत गुरुग्रह महापरिवर्तन करणार आहेत। म्हणजेच काय मित्रांनो की 14 मे नंतर गुरुग्रह हे महापरिवर्तन करणार आहेत आणि गुरुग्रहाच्या महापरिवर्तनानंतर मकर राशीला त्याचा काय परिणाम होणार आहे, मकर राशीच्या व्यक्तींवर त्याचा काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की मकर राशी राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि आत्ताच मकर राशीची 7.5 संपलेली आहे। मित्रांनो बघा की 7.5 संपल्यानंतर खूप आनंदाची बातमी अशी की मकर राशीच्या व्यक्तींना गुरुग्रह हे महापरिवर्तन करणार आहे आणि गुरुग्रह महापरिवर्तन केल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर त्याचा अतिशय चांगला परिणाम होणार आहे। मकर राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा की मकर राशीचे व्यक्ती अतिशय कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात आणि आपले ध्येय गाठण्यासाठी तत्पर असतात। अशाच मकर राशी व्यक्तींना गुरु महापरिवर्तनाचा काय परिणाम होणार आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा बघूया आर्थिक बाबतीत गुरु परिवर्तनामुळे मकर राशी व्यक्तींची आर्थिक भरभराट वाढणार आहे। आर्थिक जी त्यांना चंचल जाणवत होती किंवा त्यांना पैशाची कमतरता जाणवत होती ती पैशाची कमतरता दूर होणार आहे आणि तुमची आर्थिक उलाढालही वाढणार आहे। पैशाची आवक तुमच्याकडे वाढणार आहे, तुमचे इन्कम स्रोत वाढणार आहेत। म्हणजेच काय, येणारा पैसा जो तुमच्या व्यवसायाच्या मार्गाने येत असेल, नोकरीच्या मार्गाने येत असेल त्याचा स्रोत तुमचा वाढणार आहे। आर्थिक प्रगती ही तुमची अतिशय चांगली होणार आहे, आर्थिक उलाढाल तुमची वाढणार आहे, त्यातून तुम्हाला नफाही चांगला मिळणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक बाबतीत गुरु महापरिवर्तनाचा मकर राशी व्यक्तींना अतिशय चांगला परिणाम दिसून येणार आहे। व्यवसायात तुमची उलाढाल वाढणार आहे, व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे। तुमचा जर व्यवसायात तुम्हाला पदार्पण करायचं असेल तर ते पदार्पण सुद्धा तुम्ही 14 मे नंतर करू शकता। नवीन व्यवसाय तुम्हाला टाकायचा असेल तर 14 मे नंतर तुम्ही व्यवसाय टाकू शकता। त्याला तुमची प्रगती नक्कीच होणार आहे। ज्यांचा व्यवसाय असेल त्यांच्या व्यवसायात अनेक प्रगती होणार आहे। तुम्ही उधारी दिलेली असेल ती उधारी सुद्धा तुमची वसूल होणार आहे। भांडवलाचा प्रश्न तुमचा मिटणार आहे आणि तुमचा व्यवसाय हा अतिशय चांगल्या रूपात येणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरीच्या बाबतीत मकर राशीच्या व्यक्तींना ज्यांना नोकरी असेल अशा व्यक्तींना गुरु परिवर्तनाचा अतिशय चांगला परिणाम मिळणार आहे। नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत। वरिष्ठ तुम्हाला एखादी जबाबदारी देतील, ती जबाबदारी सुद्धा तुम्ही अतिशय चांगली पार पाडणार आहात। त्याचप्रमाणे तुमच्या नोकरीतील जे सहकारी असतील ते सुद्धा तुम्हाला अतिशय चांगलं सहकार्य करणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की सहकार्यांबरोबरच तुम्ही तुमच्या नोकरीमधील असणारं जे राजकारण आहे, भांडण आहे, त्या भांडणापासून दूर जाणार आहात। तुमचं काम भलं आणि तुम्ही भलं असं वातावरण तुमचं येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी गुरु महापरिवर्तनाचा अतिशय चांगला लाभ त्यांना मिळणार आहे। तुमची परीक्षा झालेली असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे। ज्यांच्या स्पर्धा परीक्षा असतील त्यांना स्पर्धा परीक्षेत अतिशय चांगलं यश मिळणार आहे। मेहनत, कष्ट आणि गुरु परिवर्तनाचा योग यांच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात, यांच्या जोरावर तुम्ही प्रगती करणार आहात। त्यानंतर बघूया मित्रांनो की आत्ताच आपण बघितलं की विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला काळ येणारा काळ आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची असेल परंतु तुम्हाला ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम येत असतील ते सुद्धा प्रॉब्लेम तुमचे येणाऱ्या काळात दूर होणार आहे। मित्रांनो बघा की गुरु महापरिवर्तनामुळे येणारा काळ हा तुमच्यासाठी मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला जाणार आहे। त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी मकर राशीच्या स्त्रिया असतील त्यांना येणारा काळ गुरु परिवर्तनाचा काळ अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही नवीन दागदागिने खरेदी करू शकता, नवीन प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही नवीन वाहन देखील खरेदी करू शकता। फक्त स्त्रियांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे। स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने नक्कीच घेतली पाहिजे। त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी उठून लवकर व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे आणि आपल्या तब्येतीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे। गुरु महापरिवर्तनामुळे बनणारा योग हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे।
तुमची व्यावसायिक प्रगती होणार आहे, नोकरीमध्ये तुमची प्रगती होणार आहे, आर्थिक उलाढाल तुमची वाढणार आहे, आर्थिक प्रगती तुमची होणार आहे। तुमचं आणि तुमच्या कुटुंबातील रिलेशन हे अतिशय चांगले असणार आहे। तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची तुम्हाला साथ मिळणार आहे। त्याचप्रमाणे जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमच्या जोडीदाराशी सुद्धा तुमचे चांगले संबंध असणार आहे। जोडीदाराशी काही संबंध तणावाचे असतील ते सुद्धा दूर होऊन तुमचे संबंध अतिशय चांगले असणार आहे। तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंद सुद्धा तुम्ही घेणार आहात। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की काही गोष्टींबद्दल तुम्हाला थोडंसं तुमच्या जोडीदाराला समजून सांगावं लागणार आहे आणि तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि ती साथ सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे। ज्यांना लग्न झालेले नाही अशा व्यक्तींचा विवाह येणाऱ्या 14 मे नंतर जमू शकतो। मकर राशी व्यक्तींना येणारा काळ हा विवाहासाठी अतिशय चांगला असणार आहे। ज्या लोकांना नोकरी नाही अशा लोकांना येणाऱ्या काळात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो आताच आपण बघितलं की मकर राशी व्यक्तींना येणारा गुरु महापरिवर्तनाचा काळ अतिशय चांगला दिसून येणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ।